जोपर्यंत सरकारकडून 17 संवर्ग पेसा भरतीकरिता आदेश येत नाही तोपर्यंत सर्व शासकीय कार्यालयांना टाळे ठोका असे आवाहन माजी आमदार जे.पी. गावित यांनी नाशिकमधील पेसा भरती आंदोलन प्रसंगी केले होते। याला प्रतिसाद देत सरपंच परिषद सुरगाणा यांच्या वतीने एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे। त्यामध्ये सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक आरोग्य सेवा वगळता सर्व सहकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, महाविद्यालय, तलाठी व शाळा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते। तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती 100% पेसा क्षेत्रात येत असल्याने आम्ही सर्व आंदोलनादरम्यान काही अनुसूचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी शासनाची असेल असे पत्रकात नमूद केले आहे। निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नाशिक, आदिवासी आयुक्त नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, पोलीस अधीक्षक ग्रामीण नाशिक, तहसीलदार सुरगाणा, पोलीस निरीक्षक सुरगाणा यांना देण्यात आले आहेत। निवेदनावर सरपंच परिषदेचे अध्यक्ष हिरामन गावित, उपाध्यक्ष रोहिणी वाघेरे, संघटक सदुभाऊ बागुल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। त्यामध्ये काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळा, तलाठी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकून बंद करण्यात आले होते। त्यामुळे पंचायत समितीचे व तहसील कार्यालयाचे काम ठप्प झाले होते। आमच्या प्रतिनिधींनी विविध खात्यातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता गटविकास अधिकारी महेश पोद्दार यांनी सांगितले की कुलूप लावण्यात आले आहे। हे मला माहीत नाही, मी शासकीय कामासाठी नाशिक येथे होतो अशी माहिती त्यांनी दिली। तर नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी यांनी सांगितले की कार्यकर्ते यांनी बाहेरून टाळे ठोकले, त्यामुळे कामकाज ठप्प होते। गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क होऊन न शकल्याने किती शाळांना कुलूप ठोकले हे समजू शकले नाही। टाळे ठोको आंदोलनाचा कळवण, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात परिणाम जाणवला। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।